त्याचप्रमाणे संत सावता महाराज आणि श्री संत नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं हा सोहळा आहे. आणि जर नामदेवराय आणि संत सावता महाराजांच्या दोन्हींच्या जीवनाचा एकत्रित जर अभ्यास केला तर नामदेवरायांनी ज्यांचं वर्णन करावं, म्हणजे लक्षात घ्या, नामदेवराया वर्णन करतात की आरण धन्य, कारण रत्नाची थोडा त्रास होईल पण सवय लागली. मागं काय झालं, एकदा जोरदार कडवटाळ्या होऊन जाऊ द्या. थोडा त्रास होईल पण आज सवय लागली जाईल. आणि सायकोलॉजी असं सांगते, कोणती गोष्ट जर 21 वेळा केली तर मरेपर्यंत ती विसरत नाही. आपण 7 पर्यंत आलोय. लक्षात घ्या महाराज, म्हणजे धन्य ते अरण जिथं रत्नांची खाण होती, पण त्या खाणीमध्ये एक रत्न असं जन्माला आलं की ज्यांनी खऱ्या अर्थानं बाळ्याचा वंश खरं पाहिला गेलं तर अमृत वर्षापर्यंत नेऊन पोचवला, नव्हे तर अमृत वेलीवर नेऊन पोचवला. कारण संत सावता महाराजांचं जीवनचरित्र जर पाहिलं, कारण आम्ही अभ्यास करतो, संत सावता महाराजांचे फक्त कुर्मदासाला भेटायला भगवंत निघाले आणि संत सावता महाराजांच्या अंतःकरणामध्ये पराविष्ट झाले. या पुढं आम्ही खऱ्या अर्थाने त्याचा विचारच करत नाही. म्हणून तर लक्षात घ्या, संत सावता महाराजांचं चरित्र जर बारकाईनं अभ्यासलं, कारण संत शिरोमणी सावता महाराजांचं चरित्र हे फक्त चरित्र नाही तर आजच्या तरुणाईचं जीवन घडवण्याचं आणि त्यांचं चारित्र्य घडवण्याचं सगळ्यात मोठी अमृतवेल आहे. पण त्या दृष्टीनं आम्ही अभ्यास करत नाही. शोकांतिक आहे. कारण 1213चा कालखंड जर आम्ही पाहिला तर खऱ्या अर्थानं मोगली सत्तेचे पाय आता रोवले जाऊ लागले होते. त्यामुळं खऱ्या अर्थानं ही माती वाळवंटासारखी होत होती. अहो सजीवच सोडून द्या, पण निर्जीव दगडांमध्येही आता खऱ्या अर्थानं हुंकार भरू लागला होता. आणि याच काळामध्ये खऱ्या अर्थानं, कारण त्या काळामध्ये राज्य ही संकल्पनाच नव्हती, संस्थानांचा अहंकार सर्वसामान्यांच्या नाशाला कारणीभूत ठरत होता. आणि याच काळामध्ये दैवी माळींच्या पोटी जन्मलेले 2 लेकरं, एक म्हणजे डोंगरोबा आणि दुसरं म्हणजे परसोबा. पण याच खऱ्या वातावरणामध्ये डोंगरोबांचं निधन झालं आणि आपला परसोबा जगला पाहिजे या भावनेमधून दैवी माळींनी आपल्या परसोबाला सोबत घेतलं आणि पाहता पाहता पाऊल पडू लागलं. अहो दैवाचा संकेत म्हणावा. आणि खऱ्या अर्थानं दैवी माळी परसोबांना घेऊन अरण या गावी आले आणि कायमचे त्या ठिकाणी स्थायिक झाले. दिवसामागून दिवस जात होते आणि याच कालखंडामध्ये परसोबांचा विवाह नंगिताईंसोबत झाला. आणि त्या संसाराच्या बेलीवरती 1250च्या कालखंडामध्ये जो भगवंताचा साक्षात अवतार म्हणजे सावता महाराजांचा जन्म झाला. नामकरण लेकराचं झालं सावता. साव या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध चारित्र्य. आणि त्याच्या मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत सावता महाराज होते. संत सावता महाराजांचा कालखंड जर आम्ही पाहिला तर खऱ्या अर्थानं वेदशास्त्रांपासूनचा अभ्यास करा. वेदशास्त्रांपासून जर आम्ही पाहिलं तर दास्य भक्ती खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनांना समजून देण्यासाठी साक्षात हनुमंतरायांचा जन्म आहे. जर आम्ही पाहिलं तर नामसंकीर्तनाचा महत्त्व आणि त्याचा उपदेश समजून देण्यासाठी पाहिला गेलं तर आपल्याकडं म्हणजे खरे संत तुकोबारायांचा जन्म आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर वंदन भक्ती पाहण्यासाठी लक्ष्मी मातेचा जन्म आहे. सौख्य भक्ती पाहण्यासाठी अर्जुन भगवंत परमात्मा आहे. त्याचप्रमाणे जर आम्ही पाहिला गेलो तर खऱ्या अर्थानं कर्मभक्तीची संकल्पना ज्यांनी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजवली ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आहे. पण संत सावता महाराज ते संत शिरोमणी सावता महाराज हा प्रवास पाहत असताना 3 गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण संत सावता महाराजांचा जर जीवनकाळ पाहिला, तो कालखंड पाहिला तर अंधश्रद्धेविरुद्ध खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवून त्याला विरोध करणारे क्रांतिकारी संत म्हणून सुद्धा संत सावता महाराजांकडे पाहिलं जातं. नव्हे तर आज जर आम्ही संत सावता महाराजांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, बॉटनी सायन्स हे आजच्या काळातलं सायन्स आहे.
पण बॉटनी मेडिकल सायन्सच्या खऱ्या अर्थात ज्ञानाची परिपक्वता जर कोणामध्ये संत परंपरेत पाहायला मिळते ते संत शिरोमणी सावता महाराज आहेत. कसे आपण समजून घेऊयात. लक्षात घ्या, संत सावता महाराजांचं जीवन म्हणजे आपल्या शेतीमध्ये जणू पंढरीचा परमात्मा पाहणारं जीवन आहे. कर्मयोगाचा सिद्धांत जर आम्ही पाहिला, कारण प्रत्येक वारी पंढरीच्या नगरीकडे जाते, पण एकमेव खऱ्या अर्थानं वारी आहे जी पंढरपुरावरून संत सावता महाराजांना भेटायला अरण या गावी येते. याचं कारण असं आहे, कर्मसिद्धांत आधारे भगवंताची प्राप्ती होते हे सांगणारा अवतार जर कोणता असेल ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आहे. कारण संत सावता महाराजांचा मळा फुलावा आणि फुललेल्या मळ्यामध्ये कांदा मुळा भाजी, 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 अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हारे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लक्षात घ्या महाराज, कांदा मुळा भाजीमध्ये जणू भगवंताचं प्रतिबिंब पाहावं आणि त्यांची खऱ्या अर्थानं भगवंत समजून सेवा करावी. पण एखादीची प्रगती होऊ लागली की खऱ्या अर्थानं जळफाट करणारी लोकही आजूबाजूला निर्माण होतात. असंच खऱ्या अर्थानं महंत ओंकार स्वामी आणि कामाजी माळी या दोघांच्या मनामध्ये संत सावता महाराजांच्या बद्दलची विकृतता मात्र वाढत होती. त्यांच्या अंतकरणामध्ये जळफाट वाढत होता. कारण आपण सारे वारी करतो, पण संत सावता महाराज वारीला जात नाही, आणि जो वारीला जात नाही त्याला कीर्तन करण्याचा अधिकार नाही, असं नाठाळांनी खऱ्या अर्थानं सबंध अरण गावातील लोकांमध्ये मनात भिनवायला सुरुवात केली. पाहता पाहता काळ जात होता, पण अशा नाठाळांकडं संत सावता महाराज लक्ष देत नव्हते. टीकाकारांकडे डुंकूनही न पाहता पुढं चालत होते. आणि आज जरी तर संत सावता महाराज जीवनचरित्रातलं हे तत्व आम्ही समजून घेतलं तर माझ्या महाराष्ट्रातल्या 70% तरुणाईची स्वप्न फक्त लोक काय म्हणतील या तत्वाधारे मागं राहतात. पण लक्षात ठेवा, टीका हा शब्द जर उलटा वाचला त्याची काठी होते, आणि ती काठी जर आम्ही हातात घेऊन प्रगतीचा वेल धरला त्या जगात तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. हा संत सावता महाराजांच्या जीवनचरित्रातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. संत सावता महाराजांचं आपलं कर्म सुरू होतं, पण त्याच काळामध्ये पाहता पाहता शेत नांगरत असताना शेंदूर लावलेला एक दगड त्या ठिकाणी निघाला. त्यांनी तो दगड उचलला आणि बांधावर नेऊन ठेवला. बांधावर ठेवला, पण त्याच काळामध्ये खऱ्या अर्थानं पटकीची साथ वेगानं परिसरात आली होती. आणि या संधीचा फायदा या महंत ओंकार स्वामी आणि कामाजी माळींनी घेतला आणि सगळ्या गावात दवंडी पिटवली की संत सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं तो शेंदूर लावलेला देव बांधावर नेऊन ठेवला, म्हणून आपल्यावरती ही वेळ आली. आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की संत सावता महाराजांनी आता तो देव म्हणजे तो शेंदूर लागलेला जो दगड होता तो पुन्हा शेतात आणावा आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी 2 बोकडांचा बळी द्यावा. संत सावता महाराजांनी निक्षून सांगितलं, अरे जर खऱ्या अर्थाने ही मर्याई असेल तर ती खऱ्या निष्पाप जीवांचा बळी मागेल का? मला हे मान्य नाही. आणि त्याच वेळी या नाठाळांनी 5-50 लोकांना बरोबर घेऊन रात्रीच्या सुमाराला सगळं शेत पेटवून दिलं. आणि त्या ठिकाणी मध्ये सावता महाराज आले. सावता महाराजांच्या अंगावर काठ्या पडू लागल्या, पण तरी संत सावता महाराज मात्र निक्षूनपणे त्या बकरांना नेण्यापासून रोखत राहिले. पण शेवटी बेशुद्ध झाले. तेव्हाच नाठाळ थांबले आणि बकरांना घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा खऱ्या अर्थानं शेताच्या बांधावरती शुद्धीवर संत सावता महाराज आले, समोरचं चित्र पाहिलं आणि डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागले. पण त्यातला एकही अश्रू यासाठी नव्हता की शेताचं स्मशान झालं. अश्रू यासाठी होते की दगडाच्या देवामुळं खऱ्या अर्थानं 2 निष्पाप जीवांचा बळी गेला. अंधश्रद्धेला विरोध करून खऱ्या अर्थानं समाजामध्ये ज्ञानाची परिरक्षेचा निर्माण करणारे संत शिरोमणी सावता महाराज आजच्या काळात आम्ही समजून जर घेतले तर खऱ्या अर्थानं बळीची परंपरा कायमची दूर झाल्याशिवाय राहणार नाही. महत्वाक्य आहे. अहो खऱ्या अर्थानं
संत शिरोमणी महाराजांचं सावता महाराजांचं जीवनचरित्रातल्या ज्ञानाचा हुंकार जर मी पाहिला तर महादेव शास्त्रींचं प्रकरण आम्हाला समजून घ्यावं लागेल. वेळ कमी फार पुढे जायचे म्हणून वेगात निघतो. महादेव शास्त्री ज्ञानानं परिपूर्ण असणारं व्यक्तिमत्व होतं, पण संत सावता महाराजांची कीर्ती वाढत होती म्हणून अंतकरणात जळफाट सुरू होता. पण त्याच काळामध्ये, कारण लक्षात घ्या, संत सावता महाराजांच्या जीवनचरित्रातून आम्हाला त्यांचे तत्वज्ञान हे खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे. महादेव शास्त्रींचा मुलगा आजारी पडला, काही केल्या ताप उतरत नव्हता. काही दिवसांचा हा मुलगा सोबती म्हणून पाहुणे राहुळे येऊ लागले आणि त्याच वेळी एका पाहुण्याने सांगितलं, अहो संत सावता वनस्पतीशास्त्र जाणतात, मग त्यांना घेऊन या. पण महादेव शास्त्रींचा अहंकार आडवा आला आणि त्याने नकार दिला. पण बायकोच्या डोळ्यातली आसू आणि मुलाची शेवटची घटका पाहिली आणि मग मात्र महादेव शास्त्री सावता महाराजांच्या घरी आले. संत सावता महाराजांना आपण त्रास दिला ते येणार नाहीत हे माहीत होतं, पण त्याच वेळी प्रेमाचा सागर असणारे संत सावता महाराजांनी आपली पोठडी उचलली आणि महादेव शास्त्रींसोबत निघाले. महादेव शास्त्रींच्या घरी आले. लेकराला वनस्पतीचा काढा उकळून दिला, तो काढा घेतला आणि दुसऱ्या दिवशी काय चमत्कार व्हावा, त्या लेकराचा ताप निघून गेला आणि लेकरू खेळू लागलं. पण जसा ताप निघून गेला तसं महादेव शास्त्रींच्या जीवनातून खऱ्या अर्थानं संत सावता महाराजांबद्दलचा असणारा जो काही खऱ्या दुस्वास होता तोही कायमचा दूर पडला आणि कट्टर वैरी असणारे महादेव शास्त्री त्या ठिकाणी तिथून पुढे संत शिरोमणी सावता महाराजांचे कट्टर भक्त बनले. लक्षात घ्या, कारण संत सावता महाराज सांगतात, ज्याप्रमाणे भगवंताचं नाम हे तुमच्या माझ्या देहाला तारणारं आहे, त्याप्रमाणे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. त्यांनी वनस्पतींमध्ये भगवंत पाहिला, कारण त्या वनस्पती सुद्धा या सृष्टीतल्या प्रत्येक विकारावरती आणि प्रत्येक आजारावरती रामबाण औषध आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं वनस्पतीशास्त्र त्यांनी जाणून घेतलं. आताच्या काळामध्ये त्याला बॉटनी सायन्स म्हटलं जातं. ते बॉटनी मेडिकल सायन्समध्ये संत सावता महाराज त्या काळात प्रगल्भ होते. हे आताच्या पिढीनं समजून घेणं काळाची गरज आहे. संत सावता महाराजांचं जीवन जर पाहिलं, आजच्या काळातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे डिप्रेशन आहे. डिप्रेशनमुळं आज महाराष्ट्रातली जवळपास 38% तरुणाई डिप्रेशनला शिकार आहे आणि त्यातून आत्महत्येची प्रकरणं गेल्या काही महिन्यांपासून वेगानं वाढत आहे. या डिप्रेशनवरती जर आम्हाला खऱ्या अर्थानं संत सावता महाराज समजून घ्यायचे असतील तर संत समाज प्रबोधनकार संत सावता महाराज समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस याच नाठाळांनी संबंध शेताचं स्मशान केलं, दुसऱ्या दिवशी संत सावता महाराज ज्यावेळेस शेतावर गेले, स्मशान पाहिलं, त्यांनी रागराग नाही केला. अरे हे सारं देवाचंच आहे, तो ठेवील तसं आपण राहायला हवं, ही भावना अंतकरणात निर्माण झाली. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतीला प्रारंभ झाला आणि छोट्या छोट्या संकटांना घाबरून आज आम्ही आत्महत्येचा मार्ग निवडत असू तर संत सावता महाराज आम्ही समजून घेतलेत का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याही पुढे जाऊन सांगेल, कर्मयोगी संत सावता महाराज जर आम्हाला समजून घ्यायचे असतील तर ज्यावेळी पैठणची माती म्हणजे विद्वानांची माती आणि त्यामधूनच पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं हात आणि पाय नसलेला खऱ्या भक्त म्हणजे कुर्मदास. आणि कुर्मदास जेव्हा निघाले, अंगावरची साल गेली, रक्ताची कळ्या हातानं उबळ येऊ लागली, पण तरी एक पाऊल मात्र पंढरीच्या रावळाकडे पडत होतं. शेवटी भगवंतानं विठोबा ख्रिस्ती होऊन धावावं, प्रत्येक मुक्कामाला तुला भेटेल हे सांगावं. आणि त्याच वेळी मात्र आता कुर्मदास अंतकरणातून भगवंत भेटीच्या आज धरून निघाला होता आणि नामदेवरायांचं कीर्तन मात्र आता पंढरीच्या रावळात सुरू होतं. पण भगवंतापर्यंत बातमी गेली, भक्तांनी पोचवली, कुर्मदास येतोय. आणि भगवंताला आपल्या भक्ताच्या वेदना असह्य झाल्या आणि भगवंत निघाले. नामदेवरायांनी पाहिलं, आता खऱ्या अर्थानं मंदिरातलं चैतन्य दिसत नाही. आता भगवंत पुढे, नामदेवराय ज्ञानोबाराय मागे होते. ज्ञानोबारायांना माहीत होतं की आता एका दगडात 2 पक्षी मारले जाणार आहेत, कारण संत शिरोमणी सावता महाराजांमुळं नामदेवरायांचा अहंकार आता गळून पडणार आहे. आता भगवंत पुढं आले आणि खऱ्या अर्थानं संत सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये प्रविष्ट झाले. कथाभाग आपणा सगळ्यांना माहीत आहे. पण लक्षात घ्या, अर्जुन सौख्य भक्तीचा जर उद्धवता कोण असेल तर म्हणजे अर्जुन, जो भगवान परमात्म्याचा सगळ्यात जवळचा मित्र होता. मित्र, पण तरीही कुरुक्षेत्रावरती जेव्हा भगवंताचं विश्वरूप पाहायचं होतं तेव्हा मात्र अर्जुनाला दिव्य दृष्टी द्यावी लागली. तेव्हा भगवंताचं मूळ स्वरूप अर्जुनाला पाहता आलं. असा असणारा भगवान परमात्मा जर संत सावता महाराजांनी आपल्या अंतकरणात रुजवून घेतला. साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. नाम म्हणे ताता जन्म सफळ, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता
लोक्याचा दाटविला दत्तात्रय लोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा दाटविला भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी सख्य भक्तीचा अवतार असणारा अर्जुन भगवान परमात्म्याला ही मूळ स्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टीचा आधार घ्यावा लागला. पण तोच भगवान परमात्मा मात्र कारण वाऱ्याला पिंजऱ्यात कधी कोंडू शकत नाही आणि आभाळाला घागरीत कधी साठवू शकत नाही असा भगवान परमात्मा संत सावता महाराजांनी मात्र आपल्या उदरामध्ये साठवून घेतला. यापेक्षा संत सावता महाराजांचं श्रेष्ठत्व ते काय वर्णन करावं.